कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज पहिली सुनावणी. केस कोर्टात सकाळी सुनावणी होणार. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकपूर्व जामिनावर बीड कोर्टामध्ये आज सुनावणी. मारहाण प्रकरणामध्ये जामिनासाठी खोक्या भोसलेचा अर्ज. प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाबाबत कोल्हापूर कोर्टात आज सुनावणी. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी केलेल्या इतर हस्तक्षेप याचिका कोर्टानं फेटाळल्या. एक लाडकी बहीण योजना बंद केली तर 10 योजना चालू करता येतील. अंथरूण पाहूनच पाय पसरावे लागतात. रामदास कदम यांचं वक्तव्य. अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला अधिक निधी. दादांची राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर तर शिंदेंची शिवसेना तिसऱ्या स्थानावर. निधी वाटपात समतोल नसल्यानं धुसफूस वाढण्याची चिन्ह. अर्थसंकल्पात एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनेमध्ये 0 रुपयांची तरतूद. आनंदाचा शिधा, वयोश्री तीर्थदर्शन आणि शिवभोजन योजनांना निधीच नाही. शिंदेंच्या योजना बंद केल्याचा विरोधकांचा आरोप. शिंदेंच्या योजनांना कात्री नाही तर योजनाच संपवल्या. वडेट्टीवार आणि राऊतांचा अजितदादा गटासह भाजपवर निशाणा. तर अद्याप पुरवणी मागण्या बाकी असल्याचं बावनकुळेंचं उत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांचा मोबाईलवरून योजनांवर वॉच असणार. सीएम डॅशबोर्डचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. सरकारच्या विविध 26 वेबसाईटचं लोकार्पण. सर्वच योजनांची कामगिरी मुख्यमंत्र्यांना थेट मोबाईलवर पाहता येणार. मला निवडणुकीत 10 ते 12 कोटी लागले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंचा जुना व्हिडिओ व्हायरल. निवडणूक खर्चाहून जास्त खर्चाची कबुली दिल्यानं सोळंके वादात. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं जुनी वक्तव्य मुद्दाम पसरवली जात आहेत. प्रकाश सोळंके यांचा दावा. तर व्हिडिओत लाखांऐवजी कोटी हा शब्द चुकून वापरल्याचं स्पष्टीकरण. जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी पुरावे नसताना अर्ज केल्यास थेट फौजदारी कारवाई होणार. बनावट प्रमाणपत्र रोखण्यासाठी महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय. संबंधित अर्जाची तपासणी पोलीस विभागामार्फत होणार. सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यामध्ये मालवण जवळील समुद्रात 19,131.72 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेलसाठे. तेल उत्पादक कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार. मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये 1,250 कोटींचा घोटाळा. पुरवठादार कंपन्यांची हातमिळवणी करून जुन्या विश्वस्तांनी आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप. गुन्हा दाखल. मुंबईतील आणखी एक मोठा प्रकल्प अदानींकडे. गोरेगाव पश्चिममधील मोतीलाल नगर पुनर्विकासाच्या आर्थिक निविदेत अदानी समूहाची बाजी. मुंबईत 11 मार्च यंदाचा सर्वात उष्ण दिवस. सांताक्रूजमध्ये 39°C तापमानाची नोंद. उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर मंगळवारी मुंबई आणि परिसरातील तापमानात अचानक वाढ. नवी मुंबईतील बाजारात आवक वाढल्यानं हापूस आंब्याच्या दरामध्ये घसरण. हापूसच्या प्रतिपेटीचा दर 500 ते 1000 रुपयांनी कमी. हापूसच्या 4 ते 6 डझनांच्या पेटीचा दर 3 ते 6,000. भंडाऱ्याच्या सुकळीमध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं 30 जणांना विषबाधा. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. होळी आणि धुलीवंदनानिमित्त बाजारपेठ सजली. रंगबेरंगी पिचकारी, रंग, फुगे, रंगाचे स्प्रे यासह विविध वस्तू बाजारात दाखल. पुण्यातील सिंहगड संस्थेला महानगरपालिकेचा दणका. 345 कोटींची थकबाकी थकवल्यानं एरंडवणे, कोंढवा, वडगावमधील मिळकतीची कार्यालय सील. नोटीशीनंतरही थकबाकी ठेवल्यानं कारवाईचा बडगा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.